आज दिशा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब, आदरणीय शाहूजी महाराज साहेब, आमचे सन्माननीय जिल्हाधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख यांच्या समवेत आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि संबंधित निमंत्रित सदस्य यांच्या बरोबरीने या ठिकाणी पार पडली। जिल्ह्यामध्ये असणाऱ्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून चालू असणाऱ्या विविध योजनांचा आढावा या ठिकाणी गेले 7 ते 8 तास सर्व सदस्यांनी या ठिकाणी घेतला। आणि मला आनंदाने सांगावं वाटतं की कोल्हापूर जिल्हा हा केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये अतिशय अग्रेसर काम करणारा जिल्हा म्हणून या ठिकाणी नावारूपाला येतोय। राज्यातले काही प्रमुख जिल्हे आहेत त्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा उल्लेख वेगवेगळ्या या ठिकाणी योजनांच्या मध्ये करण्यात येतोय। 79 जवळपास योजनांची माहिती केंद्र शासनाच्या माध्यमातून जे या ठिकाणी पॉलिसी डिसिजन झालं आणि त्याची अंमलबजावणी ग्रासरूट लेवलला काय होते याची सखोल माहिती आजच्या ह्या मीटिंगमध्ये या ठिकाणी पार पडली। आणि वेगवेगळ्या अगदी पशुसंवर्धनपासून महिला बाल कल्याणपासून ते आरोग्यापासून ते असणाऱ्या विविध योजनांच्या बाबतीत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत, पंतप्रधान सडकपासून ते पाणी पुरवठ्यापर्यंत सर्व विभागांचं जे या ठिकाणी माहिती आहे आढावा या निमित्तानं घेण्यात आला। मागच्या मीटिंगचा सुद्धा आढावा यामध्ये या ठिकाणी घेण्यात आला। आणि येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासन आता नवीनच अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होतंय, नेमक्या यांच्या डिमांड्स कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटच्या काय आहेत याचं सुद्धा आम्ही एक टिप्पण त्या ठिकाणी तिन्ही खासदारांनी या ठिकाणी मागितलेलं आहे, जेणेकरून आम्हाला तिथे पाठपुरावा करतील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये गती या ठिकाणी येते। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला आणखी गतीनं पुढे नेण्याचं काम करण्यासाठी हे आजची नियोजन बैठकी अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी घडली। मी सन्माननीय आजचे सदस्य सचिव आणि जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी त्या बाबतीतल्या या ठिकाणी सूचना केल्या की जे अधिकारी या बाबतीत कुठं दुर्लक्ष करत असतील, शासकीय योजना खालीपर्यंत जाणार असतील, त्यांना नोटीस पाठवण्याचं काम आजच्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल। परफॉर्मन्स ओरिएंटेड काम या ठिकाणी झालं पाहिजे आणि तो परफॉर्मन्स रिपोर्ट पुढच्या मीटिंगमध्ये आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आम्ही या ठिकाणी मागणी केली की प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेलं उद्दिष्ट आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेला परफॉर्मन्स वर्षाच्या शेवटी न माहिती घेता त्या टप्प्यामध्ये जर या ठिकाणी माहिती आला तर आणखी ॲग्रिवेट आपल्याला ते करता येण्यामध्ये यश येत असतं। त्यामुळं जिल्हाधिकारी महोदयांनी त्याच्या पद्धतीची कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि जे आज गैरहजर असतील HODsनी हजर राहणं हे क्रमप्राप्त आहे। स्वतः जर जिल्हाधिकारी सगळेच या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार त्या ठिकाणी मीटिंगला उपस्थित असतील तर त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांनाच इथं उपस्थित राहणं आणि त्याचं उत्तर देणं हे या ठिकाणी अभिप्रेत आहे। त्याची कॉग्निझन्स सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी घेतलाय आणि पुढच्या मीटिंगमध्ये ती दुरुस्ती होईल असं या ठिकाणी संकेत दिले। अनेक अधिकारी गैरहजर होते, त्याचबरोबर जे अधिकारी हजर होते त्यांच्याकडे अहवाल किंवा लेखाजोखा नसल्याचं आपल्याला आढळलं। त्याच्यावर सुद्धा आता मी मीटिंगमध्येच त्याच्यावर ताशिरे ओढलेले आहेत आणि मी या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याच्या बाबतीत उचित कारवाई त्या ठिकाणी करतील, कारण मीटिंगला येताना पूर्व तयारी निश्चित या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांनी येणं क्रमप्राप्त आहे। ही मीटिंग हाय पॉवर कमिटी जशी असते त्या पद्धतीची जिल्ह्याच्या केंद्र शासनाचा दुवा म्हणून या ठिकाणी ही कमिटी तयार करत असते। ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्या लोकांनी अभ्यासपूर्ण आपल्या डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्यामध्ये त्या ठिकाणी देणं हे क्रमप्राप्त आहे। ते काही ठिकाणी झालेलं दिसलं नाही आणि ते स्वतः निदर्शनास सन्माननीय कलेक्टर साहेबांच्या सुद्धा या ठिकाणी आलंय। आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी त्याच्या बाबतीत ऑब्जेक्शन घेतलंय। निश्चितच पुढच्या मीटिंगपासून त्या सुधारणा होतील असं मला कलेक्टर साहेबांनी आश्वस्त केलं। आपला जो कोल्हापूर जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या नकाशावर अग्रक्रमांक किंवा नंबर 1 ला येण्यासाठी आगामी काळामध्ये काय काय नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत? सर्वच डिपार्टमेंटचे वेगवेगळे उपक्रम असतात, त्याला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ड्रायव्हिंग सीटमध्ये आहोत आणि ते जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतील याच्यासाठी विविध स्थानिक पातळीवर कॅम्प्स घेणं असेल, त्या निमित्तानं लोकांच्यापर्यंत प्रसार प्रसिद्धीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पोहोचतील, जेणेकरून अधिकचे लाभार्थी ह्या सगळ्यामध्ये या ठिकाणी कसे होतील, जे अर्ज करायचे असतील त्याची सुलभता कशा पद्धतीनं होईल, ऑनलाईन वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करता येतील, जेणेकरून जे घर बसल्या शासकीय योजनांचा लाभ आपल्याला कशा पद्धतीनं घेता येईल याच्याही बाबतीतली साधक बाधक चर्चा आज बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्य शासनाचे असतील, केंद्र शासनाचे असतील, विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल याची आम्ही सर्वजण खबरदारी घेतोय। स्वतः प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी जे म्हणणं कायमपणे असतं की ढूंढ के लाभार्थी लाव, ज्या योजनेमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीचे लाभार्थी असतील ते लाभार्थी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेमध्ये पात्र असताना एकही वंचित राहता कामा नये याची खबरदारी घेण्यासाठी जो मूळ मंत्र प्रधानमंत्र्यांनी दिलाय तोच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री हेही पाळतायत, तेही रिव्ह्यू या निमित्ताने या ठिकाणी घेत आहेत। लोकसभाचं अधिवेशन चालू होण्याआधी
याचा रिव्ह्यू सन्माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी स्वतः घेत असल्यामुळं राज्यातल्या ह्या सगळ्या एजन्सीज अतिशय चांगल्या आणि गतीनं काम करतील. अधिवेशनपूर्व आम्ही सुद्धा याचा आढावा घेतलाय आणि याचा फायदा आम्ही उद्या अधिवेशनात जे प्रश्न मांडणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याच्या अनुषंगानं, यामध्ये मला असेल, आदरणीय महाडिक साहेबांना, आदरणीय महाराजांना, या सगळ्या पार्श्वभूमीचा जो रेकॉर्ड आज आम्ही हातामध्ये आलाय त्याचा फायदा आम्हाला अधिकचा निधी जिल्ह्याला मिळवून देण्यामध्ये निश्चितपणे होईल.